नागपूर अपघातामधील ऑडी कार माझ्या मुलाच्या नावे आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय। पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। तर एफआयआर मध्ये संकेत बावनकुळेचे नाव, गाडीचा नंबर का नाही असा सवाल अंधारेंनी उपस्थित केलाय। गाडीची तपासणी न करता आरटीओनं रिपेअरिंगसाठी ही गाडी कशी पाठवली असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आतापर्यंत बोललो नाही। त्यांना जे आढळेल सीसीटीव्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे, कोणी राजकारणाचा असो कोणी असो। पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। जर चौकशी निष्पक्ष व्हावी असं बावनकुळेजींना वाटत असेल किंवा वाटत होतं तर मग एफआयआर मध्ये गाडीचा नंबर का आला नाही? ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही? एफआयआर मध्ये संकेत बावनकुळेचं नाव का आलं नाही? या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी आरटीओने रिपेअरिंगसाठी लगेच कशी काय परत पाठवली? कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली।